10 वर्षात जनतेला नामर्द करण्याचे काम भाजपाचे. संजय राऊत यांचा गंभीर आरोप. इराण आणि अमेरिका युद्धाबाबत बोलताना संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. संजय राऊत यांनी म्हटलं की डोनाल्ड ट्रम्प यांना कोणी मित्र नाही. डोनाल्ड ट्रम्प गुलामांना नियुक्त करतो. अमेरिकेची जनता रस्त्यावर उतरली असेल तर त्या जनतेचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांच्या धाडसाबद्दल, त्यांच्या साहसाबद्दल, मर्दानीबद्दल. भारतात भारतीय जनता पक्षाने जनतेला जी धर्माची गोळी देऊन जे बधीर केलं आहे त्या बधिरतेतून जनतेनं बाहेर यावं आणि येथे सुद्धा त्याच प्रकारची मनमानी आणि झुंडशाही सुरू आहे. लोकशाही संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि हे उघड्या डोळ्यांनी पाहावे आणि जागृत व्हावे. देशाने यापूर्वी रस्त्यावर उतरून क्रांती केलेली आहे. मग ती स्वातंत्र्य चळवळ असेल, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई असेल, आणीबाणीच्या काळातील. पण गेल्या 10 वर्षामध्ये जनतेला नामर्द करण्याचं काम भाजपा आणि त्याच्या नेतृत्वाने 100% केलेलं आहे. पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की अमेरिकेत 1 करोडच्या आसपास लोक रस्त्यावर उतरल्याचे राऊतांनी म्हटलेलं आहे. अमेरिकेच्या सध्याच्या परिस्थितीवर राऊत स्पष्टपणे बोलताना दिसले. पण भारतातील जनता हे का करू शकत नाही हे देखील संजय राऊतांकडून सांगण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्धामध्ये जगातील अनेक देश होरपळले जात आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. धक्कादायक म्हणजे सतत तेलाच्या किमतीमध्ये वाढ होते आहे. जागतिक बाजारपेठ या युद्धामुळे अस्थिर राहिली. जग एका वेगळ्या संकटात उभे असल्याचं बघायला मिळत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबवण्याची मागणी सतत केली जाते आहे. भारतात LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. सरकार यातून मार्ग काढत आहे. पण इराणकडून थेट गॅस प्रकल्प आणि तेल रिफायनरीवर हल्ले केले जात आहेत. होर्मुझ खाडी पूर्णपणे खुली नाही. गॅस प्रकल्प आणि तेल रिफायनरीवर हल्ले होत असल्याने युद्ध थांबल्यानंतरही जगाला वेगळ्या संकटातून जावे लागणार हे स्पष्टच आहे. विरोधात रस्त्यावर उतरलेली जे ट्रम्प आपल्या मोदींचे मित्र आहेत, ज्या या युद्धामध्ये आपल्या देशानं अमेरिकेच्या बाजूने, इस्रायलच्या बाजूने भूमिका घेतली, त्या ट्रम्पच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली. सगळ्या सांगतो, प्रेसिडेंट ट्रम्पला कोणी मित्र नाही. प्रेसिडेंट ट्रम्पने सगळे गुलाम नेमलेले मांडलिक. प्रेसिडेंट ट्रम्पला कोणीही मित्र नाही. प्रेसिडेंट ट्रम्प गुलामांना नियुक्त करतो अनेक देशांमध्ये. अमेरिकेची जनता रस्त्यावर उतरली असेल तर त्या जनतेचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांच्या साहसाबद्दल, त्यांच्या धाडसाबद्दल, त्यांच्या मर्दानगीबद्दल. आणि भारतामध्ये भारतीय जनता पक्षानं जनतेला जी धर्माच्या अफूची गोळी देऊन बधीर केलेलं आहे त्या बधिरतेतून जनतेनं बाहेर यावं. आणि इथे सुद्धा त्याच प्रकारची मनमानी, झुंडशाही सुरू आहे. लोकशाही खतम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. हे उघड्या डोळ्याने पाहावं आणि जागरूक व्हावं. रस्त्यावरती याआधीसुद्धा उतरून जनतेनं क्रांती केलेली आहे. मग स्वातंत्र्य चळवळ असेल, महाराष्ट्रातला संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालची दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई असेल, आणीबाणीच्या काळात उतरली आहे. पण गेल्या 10 वर्षामध्ये जनतेला नामर्द करण्याचं काम भाजपनं आणि त्यांच्या नेतृत्वानं केलेलं आहे, शंड केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.